बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची मोठी वाट लावली आहे। 500 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून 3 मृत्यू, 5 जनावरे दगावली आहेत। शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी होत आहे। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे। वादळी वाऱ्यांसोबत आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि काही भागात झालेल्या गारपिटीमुळे उन्हाळी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार 500 हेक्टरहून अधिक क्षेत्रफळांवर कांदा, मका, भुईमूग, केळी आणि भाजीपाला यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अवकाळी पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने पीक सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे जमीनदोस्त झाली आहेत। या नैसर्गिक संकटावर अंगावर वीज पडल्याने 3 जणांचा मृत्यू झाला असून 5 जनावरे देखील दगावली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानच नव्हे तर मानसिक त्रासही वाढला आहे। जिल्हा कृषी अधिकारी मनोज ढगे यांच्या माहितीनुसार नुकसानीचा आढावा घेऊन वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवण्यात आला आहे। तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की हवामान बदलामुळे दरवर्षी होणाऱ्या नुकसानीचा विचार करून तात्काळ मदतीचे धोरण तयार करावे, जेणेकरून संकटांच्या वेळी त्यांना आधार मिळेल। नुकसानीचा आकडा आतापर्यंतच्या 20 दिवसातला हा जवळपास 500 हेक्टर पर्यंतचा प्राथमिक अंदाज आपला आहे आणि त्याचे नुकसानीचे पंचनामे ते सुरू आहेत। नुकसानीमध्ये आंबा पीक आहे, कांदा, त्याच्यानंतर भुईमूग अशी जी उन्हाळी पिकं आहेत, या उन्हाळी पिकांचं मेजर नुकसान आहे।